नवी मुंबई में विभिन्न सरकारी कार्यक्रमों के निमंत्रण पत्रों से शिवसेना शिंदे गुट के मंत्री और जनप्रतिनिधियों के नाम जानबूझकर हटाने का आरोप लगाते हुए मंत्री प्रताप सिंह सरनाईक ने नाराजगी व्यक्त की है। उन्होंने कहा है कि इसके पहले नवी मुंबई एयरपोर्ट से जुड़े कार्यक्रमों में शिवसेना प्रतिनिधियों की उपेक्षा की गई थी। सरनाईक का कहना है कि महायुति सरकार में शामिल सभी दलों के जनप्रतिनिधियों को उचित सम्मान मिलना चाहिए और यदि इस तरह की घटनाएं बार बार होती रहे तो यह गंभीर विषय है। उन्होंने इस पूरे मामले की शिकायत महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से करने के और आधिकारिक रूप से ध्यान आकर्षित करने की बात की है। इस घटना के बाद महायुति गठबंधन के भीतर समन्वय को लेकर भी सवाल उठने लगे हैं। बघा, जाणीवपूर्वक होत आहे, म्हणजे खेदानं सांगावं असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका हे ठाणे लोकसभा मतदारसंघातले 3 महापालिका। एक ठाणे महापालिका आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असताना नवी मुंबई महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेमध्ये फार विचित्र आणि वेगळं चित्र दिसतंय। मी माननीय मुख्यमंत्री यांना पत्रसुद्धा दिलं होतं की अशा पद्धतीनं जर एखाद्या पक्षाची सत्ता त्या महानगरपालिकेवर आली असेल तर एखाद्या लोकप्रतिनिधींचं नाव म्हणजे आमदाराचं नाव, खासदारांचं नाव किंवा त्या भागातल्या मंत्र्याचं नाव किंवा त्या परिसरातल्या पालकमंत्र्याचं नाव जर टाकता येत नसेल तर अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावर खंत व्यक्त केली होती। गेल्या आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मंत्री महोदयांनी याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते, परंतु त्या आदेशाला 48 तास उलटत नाही। तोच नवी मुंबई महापालिकेनं पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव डावललं आणि त्याचबरोबर त्या पत्रिकेवर तरी खासदार किंवा आमदारांची नावं होती, पण ह्या पत्रिकेवर तर खासदार आमदारांची नावं जर नसेल तर दुर्दैव आहे। मला असं वाटतं जो प्रोटोकॉल ऑफिसर आहे त्या प्रोटोकॉल ऑफिसरने ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती राहील की अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने जे पत्रिका छापतात त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं हे गरजेचं आहे। नाही बघा, शेवटी महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं 3 पक्षांचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे। खरं तर प्रोटोकॉल प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जसा सांभाळला पाहिजे तशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांनी पण सांभाळायची गरज आहे। आमच्या पक्षाचे पदाधिकारी जर काय चुकत असतील, काय उलट बोलत असतील तर आमच्या मोठ्या नेत्यांनी त्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे। परंतु भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा काही नेते जर चुकीचं बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांची ताबडतोब कान उघाडी करणं गरजेचं आहे, कारण महायुतीचं सरकार असताना काही प्रोटोकॉल हे पाळलेच गेले पाहिजे। नाही, अशा पद्धतीनं वारंवार जर घडत असेल तर उद्या परत आता कॅबिनेट आहे, आम्हाला या संदर्भात परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या घटना किंवा ह्या गोष्टी घालाव्या।